श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तुते नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करी सर्वपाप हरे देवी महालक्ष्मी नमोऽस्तुते महादेव्यै च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। Good afternoon. Sit down. आज आपण काय शिकवणार आहे? सोसायटी मेकअप शिकवणार आहे, बरोबर? तर मला कुणी सांगू शकेल का मेकअपच्या स्टेप्स सगळ्या? एक जण कोणतरी सुरुवातीपासून सांगेल. पहिल्यांदा आपण मिस्ट यूज करतो, बरोबर. नंतर मॉइश्चरायझर, नंतर फाउंडेशन, प्रायमर. नंतर सुरुवातीला काय करणार तर आपण मिस्ट मारणार आहोत, बरोबर. मिस्ट हे कशासाठी असते? नरिशमेंटसाठी आणि पोर्स आपले ब्लॉक करण्यासाठी. त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण मिस्ट मारून घेणार आहे. फेस वॉश केलेला नाही आहे ना? हां, मिस्ट नंतर आपण काय करणार आहोत? मॉइश्चरायझर, बरोबर. तू समोरच बघ. मेकअपमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत स्किन प्रिपरेशन, बरोबर. आपली स्किन मेकअपसाठी रेडी करायला स्किन प्रिपरेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून आपण काय करतो? पहिल्यांदा मेकअपच्या आधी डायरेक्ट फाउंडेशन नाही लावत. आपण काय करतो? स्किन आधी त्याच्यासाठी प्रिपेअर करतो, बरोबर. तयार करतो. क्लिन्झिंग, आपलं डस्ट काढून घेतो, पोर्स ब्लॉक करतो, प्रायमरनी काय करतो? पीच आपली पूर्ण स्वच्छ करतो आणि त्याच्यानंतर आपण मेकअप अप्लाय करतो, बरोबर. ठीक आहे. नमस्कार, मी विद्या बालाजी शिंदे, मंगळवेढा. खरं तर माझं माहेर माढा आहे. लग्नानंतर मी मंगळवेढा या शहरामध्ये आले. आल्यानंतर एक व्यावसायिक शिक्षण मला घ्यावंसं वाटत होतं आणि महिलांची गरज ओळखून एक सौंदर्यशास्त्राचा कोर्स करण्याचं मी त्यावेळेला निश्चित केलं आणि मी सांगोला या ठिकाणी व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी गेले. सांगोल्यामध्ये मधुमती पाटील यांच्याकडं मी 1 वर्षाचा ब्युटी पार्लरचा कोर्स, त्यावेळेस फक्त मेकअपचा कोर्सेस फार कमी होते, ब्युटी पार्लरचे कोर्सेस असायचे, तो कोर्स मी त्या ठिकाणी केला आणि आज 22 वर्ष होत आहेत या व्यवसायामध्ये.
मी यशस्वीरित्या तो व्यवसाय सांभाळते आहे. विवाहानंतर माझ्या सासरच्या व्यक्तींनी सगळे सुशिक्षित आहेत इकडं. माझ्या सगळ्या नंदा शिक्षिका आहेत. माझे सासरे शेतकी अधिकारी आहेत. माझे पती पण सहशिक्षक म्हणून इंग्लिश स्कूल येथे कार्यरत आहेत. आणि सगळ्यांना वाटलं की बाबा हिचं अर्धवट शिक्षण झालेलं आहे तर हिला पूर्ण शिक्षणाचे धडे द्यायला हवेत. त्यानंतर त्यांनी मला SY मध्ये माझं लग्न झाल्यामुळं BA कंप्लीट केलं, B.Ed कंप्लीट केलं, MA कंप्लीट केलं आणि मी एक MA B.Ed डिग्री घेऊन नंतर ह्या व्यवसायामध्ये उतरलेली मला वाटतं मी मंगळवेढा परिसरातील तरी पहिलीच व्यक्ती असेल की एवढं मोठं शिक्षण घेऊन सुद्धा मी नंतर व्यवसायाकडे वळाले. आणि व्यवसायसुद्धा असा होता की त्यावेळेला ह्या व्यवसायाला समाजामध्ये पाहिजे तेवढं मान सन्मान दिला जात नव्हता. त्यावेळेला एक 22 वर्षाखाली पार्लरचा व्यवसाय म्हणजे एक तुच्छतेच्या नजरेने बघितलं जात होतं. त्याला एवढा मान सन्मान नव्हता. त्यावेळेला मी हा व्यवसाय स्वीकारला आणि आज 22 वर्ष झालं मी ह्या व्यवसायामध्ये अतिशय व्यवस्थितरित्या काम करते. आणि ह्या व्यवसायाने 22 वर्षानंतर त्यावेळेला मी सहन केलेली बोलणी वगैरे आज ते सगळं विसरून मी माझ्या कार्यामध्ये पुढे गेलेली आहे. मी मंगळवेढ्यामध्ये पार्लर चालवत असताना माझा कल कम्प्लिटली मेकअपकडे जास्त होता. नववधूंचे मेकअप, शुभकार्यातील समारंभांचे मेकअप, गॅदरिंगचे मेकअप अशा मेकअपच्या माध्यमाने मी सगळ्या महिलांपर्यंत पोहोचले आणि वरचेवर माझं काम अतिशय उत्तमरित्या होत गेलं. आणि याच माझ्या कामाची किंवा कार्याची दखल आमच्या व्यवसायातील वरिष्ठ लोकांनी घेतली व बऱ्यापैकी माझं कौतुक या पंचकृषीत म्हणा किंवा ह्या जिल्ह्यात म्हणा किंवा महाराष्ट्र राज्यात सगळीकडं झालं. 2024चं बी इंडियाचं महाराष्ट्र सौंदर्य शिल्पकार पुरस्कार पुणे येथे संपादन करण्यात आला मला. त्याच्यानंतर लातूर येथील हिरकणी पुरस्कार 2024 तो देखील माझ्या नावावरती पडला. त्याचनंतर सोलापूरचा वंडर वुमन हा अवॉर्ड 2024 मला मिळाला. असे अनगिनत अवॉर्ड्स मला मिळत गेले आणि कौतुकाची थाप माझ्या पाठीवरती पडत गेली. त्यामुळं मी ह्या व्यवसायामध्ये अधिकाधिक तज्ञतेने किंवा सुज्ञतेने मी काम करत राहिले आणि पुढे जात गेले. मी मंगळवेढ्यामध्ये हा व्यवसाय करत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून मला वाटलं की आपण आपला हा व्यवसाय किंवा आपली ही कला मुलींपर्यंत पोहोचवली पाहिजे किंवा ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा मुलींनी क्लासेस करून स्वतःचं अर्थार्जन करावं, स्वतःच्या पायावरती उभे राहावं म्हणून 2010 साली मी अकॅडमीचं ओपन केलं. मंगळवेढ्यात ब्युटी अकॅडमी ही माझी पहिलीच अकॅडमी म्हणून ठरली आणि त्याचा फायदा मंगळवेढाच नाही तर बेगमपूर, ब्रह्मपुरी, मरवडे, डोंगरगाव, एकलासपूर अशा विविध ठिकाणच्या मुली माझ्याकडे शिकायला आल्या आणि जवळजवळ एक 50 ते 60 मुली आजपर्यंत माझ्या अकॅडमीमधून ट्रेनिंग घेऊन यशस्वीरित्या स्वतःचे पार्लर सांभाळत आहेत, स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत, अर्थार्जन करतायत. याचा मला मनस्वी आनंद वाटतो. या व्यवसायाच्या माध्यमातून फक्त पार्लरपुरतं मर्यादित न राहता फक्त पार्लर सर्व्हिसेस, सलून सर्व्हिसेस न देता मी गावाच्या बाहेर पडले. जिथून ऑर्डर येतील त्या ठिकाणी पोहोचून मी नववधूंचे मेकअप केले. जवळजवळ आजपर्यंत एक 20 वर्षामध्ये 10 ते 12 हजार नववधूंचे मेकअप मी केलेले आहेत. त्याच्यानंतर शुभकार्याचे मेकअप म्हणलं तर हा आकडा खरंच खूप मोठा आहे, पण 22 वर्षाची जर योग्यता पाहिली तर तुम्ही ते तेवढं सिद्ध करू शकता हे माझ्याकडे पाहिल्यानंतर नक्कीच लक्षात येईल. बाकीचे मेकअपसुद्धा गॅदरिंगचे असू देत, वास्तुशांती, साखरपुडा असू देत, कितीतरी असे छोटे छोटे कार्यक्रम असतात ज्याच्यामध्ये मेकअप हा लागतोच किंवा महिला या करतातच. तर तो आकडा जवळजवळ 40 ते 50 हजार मेकअप आजपर्यंत मी केलेल्याचा आहे. आणि खरंच ह्या गोष्टी मुलींनाही प्रेरणा देणाऱ्या आहेत की एका व्यवसायातून आपण एवढं कार्य, एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्य करू शकतो हे सगळ्यांना समजण्यासारखं आहे. याचबरोबर माझ्या या कार्यामुळं किंवा माझ्या ह्या मेकअपमुळं मला बऱ्याच ठिकाणी एक मार्गदर्शक म्हणून बोलवण्यात आलं. चाळीसगावला देखील खूप मोठा एक्सपो झाला होता. त्या एक्सपोमध्ये मी जवळजवळ एक 800 ते 900 ब्युटिशियन्स, मेकअप आर्टिस्ट लोकांना मी संबोधनपर शिक्षण दिलेलं आहे. त्याच्यानंतर अकोला या ठिकाणी, पंढरपूर, सोलापूर, पुणे अशा बऱ्याच ठिकाणी मी मुलींना किंवा ब्युटिशियन्स लोकांना, मेकअप आर्टिस्ट लोकांना शिकवण्यासाठी सुद्धा जाते आणि त्यांना ज्ञानाने मी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न माझ्यामार्फत करत असते. माझ्या या व्यवसायाबरोबरच
एक सोबत 4 लोकांना घेऊन जाणं, 4 जणींचं कल्याण करणं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. माझ्या व्यवसायाबरोबरच एक मेहंदी आर्टिस्ट असू देत, रांगोळी आर्टिस्ट असू देत, माझ्या असिस्टंट काही असू देत, त्याच्यानंतर तुमचे ब्लाऊज शिवणाऱ्या महिला असू देत, फोटोग्राफर असू देत, सोशल मीडिया हँडल करणाऱ्या आजकाल मुली, त्या देखील भरपूर ह्या व्यवसायातून पैसे मिळवतात आणि त्या सर्वांना माझ्याकडून काम जातं. हे सुद्धा गोष्ट खरं गौरवास्पद आहे. त्याही लोकांना 2 पैसे मिळवण्याचं ज्ञान किंवा सामाजिक कट करा गरज हा मेकअपचा किंवा पार्लरचा व्यवसाय चालवत असताना माझ्याबरोबर अशा किती तर महिलांना मी सहजरित्या माझ्याकडून काम पोचवतं. त्याच्यामध्ये मेहंदी आर्टिस्ट आहेत, रांगोळी आर्टिस्ट आहेत, ब्लाऊज शिवणाऱ्या टेलर्स आहेत, कॉस्ट्यूम आहेत जे रेंटनी देतात, कॉस्ट्यूम हाऊसवाल्या मुली आहेत, त्याच्यानंतर ज्वेलरी जे मी स्वतः रेंटनी ज्वेलरी यावेळेस ठेवलेली आहे, ज्वेलरीच्या लोकांना, त्याच्यानंतर सोशल मीडिया हँडल करणाऱ्याही मुलांना, अशा बऱ्याच मुलांना व्यावसायिक दृष्टिकोनातून अर्थार्जन होतं ह्या व्यवसायाच्या मार्फत. हेही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की माझ्याबरोबर एक 4 लोकांना सहजरित्या काम मिळून हा व्यवसाय सांभाळत असताना माझ्याकडे ज्या वर्गातील मुली येतात शक्यतो तर त्या कमी शिकलेल्या किंवा मग कमी पैसे ज्यांच्याकडं कुठल्याही कॉलेजच्या फी भरण्याची ऐपत नसणाऱ्या अशाच मुली माझ्याकडे येतात. तर त्यातूनही त्या मुलींना मी कधीही पैशाची किंवा फीचा तगादा न लावता विधवा मुलींनाही माझ्याकडे वेगळ्या प्रकारचं कन्सेशन मी देते. परित्यक्ता मुली असू देत, अगदी दारिद्र्य रेषेखालील मुली असू देत, त्या सगळ्यांना मी शिकवण्यासाठी अकॅडमीमध्ये वेगळे कन्सेशन्स देत असते आणि त्यांना शिकण्यासाठी प्रवृत्त करत असते. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मी प्रवृत्त करते. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी इनर व्हील क्लबची एक सदस्य आहे. इनर व्हील क्लबमध्ये बरेचसे कार्यक्रम असतात, सोशल ॲक्टिव्हिटीज असतात, त्याच्यामध्ये मी भाग घेते. दांडियासारखे खूप मोठे 1800 2,000 महिलांचे कार्यक्रम देखील मी आजपर्यंत घेतलेले आहेत आणि एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं मी काम केलेलं आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक सेवा संघामध्ये देखील मी 5 ते 6 वर्ष अतिशय उत्कृष्टरित्या काम केलेलं आहे आणि माझं बेस्ट देण्याचं मी त्याही वेळेला काम केले. या व्यवसायाबरोबरच मी माझ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या देखील तितक्याच हिरिरीने पार पाडते. माझे पती इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. माझा मोठा मुलगा 12वी नंतर पुणे येथे BE करत आहे. तो 4थ्या वर्षाला आहे. यावर्षी तो इंजिनियर होऊन बाहेर पडेल. त्याचबरोबर माझी मुलगी आत्ता 10वीमध्ये 94% मार्क घेऊन अतिशय उत्तम अशा मार्क्सनी बाहेर पडली. असं नाही आहे की महिला व्यवसाय करत असताना त्या कुटुंबाकडं किंवा सामाजिक कार्यांकडे दुर्लक्ष करतात, असं बिलकुल नाही आहे. त्याच पद्धतीने जसं व्यवसाय सांभाळतात तसं कुटुंब आणि सामाजिक गोष्टीसुद्धा महिला अतिशय व्यवस्थितरित्या सांभाळतात. त्यापैकीच मी ही एक आहे. मी व्यवसायाला जेवढं महत्त्व देते तेवढंच कुटुंबालाही आणि मुलांच्या शिक्षणालाही त्यांच्या संस्कारालाही महत्त्व देते. म्हणूनच मी आज एवढ्या व्यवस्थित यशस्वीकर गाठू शकले असं मला. त्याबरोबरच मी कौटुंबिक मुलांना संस्कार देणं असू देत, घरातील व्यवस्था असू देत, माझ्या वरिष्ठांकडे बघणं असू देत किंवा त्यांना शिक्षण देणं असू देत, या सगळ्याच गोष्टीकडं मी तितक्याच हिरिरीने व्यवसायात जसं मी टॉप करते किंवा जसं व्यवस्थित सगळा व्यवसाय सांभाळते त्याच पद्धतीने मी कुटुंबही तितक्याच व्यवस्थितपणे सांभाळते आहे. आणि मला कुटुंबामधून तेवढाच प्रतिसाद मिळतो, बॅकिंग मिळतं. मला नेहमीच माझ्या कुटुंबाकडून प्रोत्साहन मिळत आलेलं आहे आणि त्यामुळेच मी हे यशशिखर गाठू शकले आणि मनापासून मला माझ्या कुटुंबातील सर्वांचे या निमित्ताने आभार मानावेसे वाटतात. माझे पती इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. माझा मुलगा यावर्षी इंजिनियर होऊन BA CS म्हणून बाहेर पडतोय आणि मुलगी माझी 10वीला 94% मार्क घेऊन आता 11वीमध्ये पदार्पण केलेली आहे. म्हणजे मी व्यवसायाबरोबरच मुलांकडं, त्यांच्या शिक्षणाकडं, त्यांच्या संगोपनाकडे तितक्याच महत्त्वाकांक्षेने लक्ष देत आलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे अतिशय समाधानी मी आहे. माझ्या या कामाची दखल महाराष्ट्र संवाद न्यूजने घेतली आणि मंगळवेढ्याची नवदुर्गा या सन्मानाने मला सन्मानित केलं. त्याबद्दल महाराष्ट्र
संवाद न्यूजची मी शतशः आभारी आहे आणि या प्रोत्साहनामुळं मी भविष्यातही माझ्या व्यवसायामध्ये अतिशय व्यवस्थित काम करण्याचं संकल्प या ठिकाणी मी केलेला आहे. महाराष्ट्र संवाद न्यूजचे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्.